जेव्हा आपण YouTube चॅनल सुरू करतो, आपल्या सगळ्यांचा एकच उद्देश असतो, की आपलं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज झालं पाहिजे आणि त्यामधून आपण लवकरात लवकर अर्निंग सुरू केली पाहिजे. तर मॉनिटायझेशनसाठी अप्लाय कसं करायचं? त्याचबरोबर आपलं चॅनल हे मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियापर्यंत पोहोचलेलं आहे. हे आपल्याला कसं समजेल, कुठून समजेल, याची सविस्तर माहिती तुमची छोट्यातली छोटी शंका देखील या व्हिडिओमधून दूर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला YouTube संदर्भातली सगळी माहिती, अपडेट्स, जुन्या अपडेट्स, तुमचं चॅनल कशा प्रकारे तुम्ही ग्रो करू शकता, चॅनल कशा प्रकारे मॉनिटाईज करू शकता, त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांचं उत्तर, तुमच्या प्रश्नांचं निरसन सगळं काही बघायला मिळतं. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर हाय, हॅलो, नमस्ते. मी माया सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, जेव्हा आपण YouTube चॅनल सुरू करतो सगळ्यांचा एकच उद्देश असतो, एकच ध्येय असतं की आपलं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज व्हायला पाहिजे. आणि जसे इतर क्रिएटर्स YouTubeमधून पैसे कमवत आहेत तसे आपण देखील पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. पण हे केव्हा शक्य होतं? ज्या वेळेस तुम्ही YouTubeचा जो एक क्रायटेरिया आहे, YouTube पार्टनर प्रोग्राममध्ये येण्याचा जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया पूर्ण करता ज्या वेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्याच वेळेस तुम्हाला हे जे काही ॲड्स रेव्हेन्यू आहे किंवा YouTubeचा जो पेमेंट आहे तो पेमेंट सुरू होतो. तर आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की YouTubeचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. जर तुम्हाला हाफ मॉनिटाईज चॅनल करायचं असेल तर तुम्हाला लास्ट 365 डेजमध्ये 3000 वॉच टाईम पूर्ण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही लॉंग व्हिडिओज टाकत आहात किंवा मग तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत आहात तर तुम्हाला 3 मिलियन व्ह्यूज लास्ट 90 डेजमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 500 सबस्क्रायबर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. हा आहे YouTubeचा हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया. पण हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर ना तुम्हाला कोणत्याही प्रकारे YouTubeचा पेमेंट चालू होत नाही. तुम्हाला काहीतरी असे बेनिफिट्स मिळतात, जसं की सुपर आहे, चॅनल मेंबरशिप आहे, शॉपिंगचं एक फीचर आहे, हे मिळतं. पण डायरेक्ट YouTubeकडून पेमेंट तुम्हाला चालू होत नाही. ज्यावेळेस तुमचं चॅनल फुल मॉनिटाईज्ड होतं. फुल मॉनिटाईज म्हणजे काय? तर लास्ट 365 डेजमध्ये तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स, त्याचबरोबर 4000 वॉच टाईम पूर्ण करायचा असतो लॉंग व्हिडिओजवरती. आणि जर तुमचं शॉर्ट्सचं चॅनल असेल तर तुम्हाला शॉर्ट्समध्ये लास्ट 90 डेजमध्ये 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण करायचे असतात. आणि जर तुम्ही शॉर्ट्स देखील टाकत आहात किंवा लॉंग व्हिडिओज देखील टाकत आहात, दोन्ही एकत्र टाकत आहात ना, मग या दोन्हीपैकी कोणताही एक क्रायटेरिया लवकरात लवकर जो क्रायटेरिया पूर्ण होईल ना, त्या बेसवर तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनसाठी जाऊ शकतं. क्रायटेरिया पूर्ण करण्यामध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही. तुम्ही YT स्टुडिओ ओपन करायचा. YT स्टुडिओमध्ये अर्न बटन या सेक्शनवर जायचं आहे आणि तुम्हाला अर्न बटनवरती तुमचा किती व्हॅलिड पब्लिक वॉच टाईम पूर्ण झालेला आहे, किती व्हॅलिड व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत शॉर्ट्सवरती ना, हे सगळं काही YouTube दाखवतं. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. YT स्टुडिओच्या डॅशबोर्डवरती अजिबात जायचं नाही, कारण की त्या डॅशबोर्डवरती ना शॉर्ट्स प्लस लॉंग व्हिडिओ दोघांचे मिळून वॉच टाईम दाखवलेले असतात, दोघांचे मिळून व्ह्यूज दाखवलेले असतात. त्यामुळे बहुतेक नवीन क्रिएटर्स कन्फ्यूज होतात की आमचा डॅशबोर्डवरती वॉच टाईम एवढा जास्त आहे पण आमचं चॅनल मॉनिटाईज का नाही आहे, आमच्या डॅशबोर्डवरती व्ह्यूज एवढे जास्त आहेत पण आमचं चॅनल मॉनिटाईज का नाही आहे. तर डॅशबोर्डवरचा वॉच टाईम आणि डॅशबोर्डवरचे व्ह्यूज जे आहेत ते तुमचे शॉर्ट्स आणि लॉंग दोघांचे मिळून असतात आणि ते 28 डेजचे असतात, ते कायम अपडेट होत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मॉनिटायझेशनसाठीचे व्ह्यूज किंवा मॉनिटायझेशनसाठीचा वॉच टाईम बघायचा असेल त्यावेळेस तुम्हाला YT स्टुडिओमध्ये अर्न बटनवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे की तुमचा मॉनिटायझेशनसाठी लागणारा वॉच टाईम किती पूर्ण झालेला आहे आणि तुमचा मॉनिटायझेशनसाठी लागणारा शॉर्ट्समध्ये लागणारे व्ह्यूज किती पूर्ण झालेले आहेत ते. तुम्हाला आता एवढं समजलं असेल की तुम्हाला तुमचं मॉनिटायझेशनसाठी लागणारा वॉच टाईम आणि व्ह्यूज कुठे बघायचे आहेत, अर्न बटनवरती बघायचे आहेत. अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. आता तुमचे समजा हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे, 500 तुमचे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, तुमचा 3000 वॉच टाईम पूर्ण झालेला आहे किंवा मग शॉर्ट्सवरती तुमचे 3 मिलियन व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत 90 डेजमध्ये. तर अप्लाय कसं करायचं? ठीक आहे, आता पूर्वी फक्त फुल मॉनिटायझेशन होतं त्यामुळे तेवढा एकच अप्लाय करण्याची आपल्याकडे संधी होती. पण आता मात्र YouTubeने तुम्हाला हाफ मॉनिटायझेशनसाठी देखील अप्लाय करण्याची संधी दिलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही हाफ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज होऊन येतं. त्यानंतर तुम्हाला ना तुमचा जर फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण झालेला असेल तर त्यावेळेस अप्लाय करायची गरज नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी
हाफ मोनेटायझेशनसाठी अप्लाय केलेलं आहे आणि तुमचं चॅनल जे आहे अप्लाय होऊन आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपला हाफ मोनेटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण होतो, आपण अप्लाय करतो आणि आपलं चॅनल हाफ मोनेटाईज होऊन येतं, तुमचं काम ना इथेच अर्ध संपलेलं असतं. तुम्हाला फक्त आता वरचे 1000 वॉच टाईम पूर्ण करायचा आहे आणि 500 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं चॅनल जे आहे ते फुल मोनेटाईज देखील होऊन जातं. हाफ मोनेटायझेशनला तुम्हाला काहीही मिळत नाही याचा अर्थ यूट्यूबचा जो मेन रेव्हेन्यू आहे, मेन सॅलरी आहे, मेन पेमेंट आहे तो मिळत नाही. तुम्हाला काहीतरी असे बेनिफिट्स मिळतात, सुपर चॅट मिळतं, चॅनल मेंबरशिप मिळते आणि शॉपिंगचा एक फीचर मिळतं, ठीक आहे. पण जेव्हा तुमचं चॅनल फुल मोनेटाईज होऊन येतं ना, त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबचे ॲड्स रेव्हेन्यू मिळतो. म्हणजे आपल्या व्हिडिओजवरती ज्या ॲड्स लागतात ना, त्यामधून मिळणारा रेव्हेन्यू असतो तो आपल्याला मिळतो आणि तीच आपली मेन सॅलरी असते. आता अप्लाय कसं करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ठीक आहे. तर यासाठी पहिली गोष्ट आहे, तुम्हाला तुमचं ॲडव्हान्स फीचर अनेबल करावं लागेल. तुम्ही जर कंटिन्यू 1 महिने 2 महिने व्हिडिओज टाकत गेला ना, तुमचं ॲडव्हान्स फीचर असेही अनेबल होऊन जातं. पण तुम्हाला जर तुमचे एखादे व्हिडिओज व्हायरल गेले, तुम्हाला तुमचं चॅनल हिस्ट्री बिल्ड नाही झाली अजून, तर तुम्हाला ॲडव्हान्स फीचर अनेबल करावं लागेल. त्याच वेळेस तुम्ही मोनेटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. हा खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. सेकंड आहे, तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन पूर्ण असलं पाहिजे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुमचं चॅनल जे आहे सेफ ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला तुमच्या अर्न बटनवरतीच बघायला मिळतं. त्यावर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला ऑन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑन बटनवरतीच गेट नोटिफाईड म्हणून एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करता ना, त्यावेळेस जेव्हा तुमचे हे सगळे क्रायटेरियाज पूर्ण होतात मोनेटायझेशनचे, तुम्हाला आपोआपच यूट्यूबचं आहे तो एक नोटिफिकेशन पाठवतो आणि ते नोटिफिकेशन आल्यावर समजायचं की आपलं चॅनल जे आहे ते मोनेटायझेशनसाठी अप्लाय करण्याला पात्र झालेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारे ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जी आहे ना ती नसली पाहिजे. जर तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह कम्युनिटी स्ट्राईक असेल तर तुमचं चॅनल भलेही तुम्ही तुमचे क्रायटेरियाज पूर्ण करा, चॅनल मोनेटायझेशनसाठी जाणारच नाही, ते अपात्र होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमचे सगळे क्रायटेरियाज पूर्ण होतात, तुमच्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारे ॲक्टिव्ह स्ट्राईक नसते, त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला यूट्यूब जे आहे नोटिफिकेशन पाठवतं, तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर 48 आवर्समध्ये 48 तासांच्या आतमध्ये तुमचं चॅनल जे आहे ते रिव्ह्यू होऊन येऊ शकतं. आता 48 तासांमध्ये चॅनल जे आहे रिव्ह्यू होऊन येऊ शकतं असं का म्हणते मी, कारण की आता यूट्यूब जे आहे ना AI बेस झालेलं आहे. म्हणजे तुमचं चॅनल जे आहे यूट्यूब वारंवार रिव्ह्यू करत असतंच, पण ज्यावेळेस तुम्ही मोनेटायझेशनला पाठवता त्यावेळेस पूर्ण AI झाल्यामुळे तुमचं चॅनल लवकरात लवकर रिव्ह्यू होऊन येऊ शकतं. पण जर तुमच्या चॅनलमध्ये यूट्यूबला त्या रिव्ह्यूमध्ये आढळलं की काहीतरी गडबड आहे किंवा रियूज्ड कंटेंट आहे किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट आहे किंवा मग अल्टर्ड कंटेंट आहे, तर मात्र यूट्यूब अजून जास्त वेळ घेऊ शकतो. कारण की आपल्या 1-2 सबस्क्रायबर्सचा ना असाच सेम इश्यू झाला होता. त्यांचं चॅनल मोनेटायझेशनसाठी त्यांचे क्रायटेरिया जे आहेत ना ते पूर्ण झाले होते. त्यांनी रिव्ह्यूसाठी देखील पाठवलं, पण पाठवल्यानंतर AI जेव्हा रिव्ह्यू करतं ना, तेव्हा त्या छोट्यातली छोटी गोष्ट देखील पकडतं आणि काही वेळेस ना अगदी क्षुल्लक गोष्ट पकडून चॅनल जे आहे ते बाद करतं, ठीक आहे. त्यांच्या चॅनलमध्ये फक्त काही 1-2 रियूज्ड कंटेंट होता, म्हणजे दुसऱ्यांचा कंटेंट उचलून टाकला होता आणि तेवढंच AIने पकडलं आणि त्यांचं चॅनल जे आहे ते मोनेटायझेशनमधून त्यांनी बाद केलं, रद्द केलं. त्यामुळे जेव्हा तुमचा क्रायटेरिया पूर्ण होतो ना, एकदा चॅनल चेक करा की कोणत्याही प्रकारे चॅनलमध्ये रियूज्ड कंटेंट तर नाही आहे, असा काही कंटेंट तर नाही आहे जो तुमच्या चॅनलला धोका पोहोचू शकतो. एकदा चेक करा आणि तुम्हाला जर असं वाटलं की असा या कंटेंटमुळे चॅनलला धोका पोहोचू शकतो, तर तो अनलिस्टेड करून टाका किंवा डिलीट करून टाका. त्याने काही फरक पडत नाही. तुमचा 1 घंटा तास कमी होईल, पण तो 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये भरून देखील निघेल. पण चॅनल मोनेटायझेशनसाठी गेल्यानंतर, रिव्ह्यूला गेल्यानंतर जर यूट्यूबने ते अपात्र केलं, तर तुम्हाला पुन्हा तुमची जेवढी मेहनत असते ना ती सगळी वाया जाते आणि मग तुम्हाला पुन्हा तीच प्रोसेस करावी लागते. मी तुम्हाला आता सांगितली की तुम्हाला चॅनल चेक करावं लागतं, कोणते व्हिडिओज किंवा कोणत्या व्हिडिओमुळे चॅनल तुमचं बाद झालेलं आहे ते व्हिडिओ चेक करावे लागतात. मग त्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे बदल करावे लागतात किंवा मग ते व्हिडिओज डिलीट करावे लागतात. तर पाठवायच्या अगोदरच तुम्ही एकदा चॅनल जे आहे नीट चेक करा की आपल्या चॅनलमध्ये कोणत्याही प्रकारे असे ते कंटेंट आहेत ज्यामुळे चॅनलला धोका पोहोचू शकतो असे नाही आहेत ते. कारण पूर्वी रिव्ह्यूची जी प्रोसेस होती ना ती खूप लाईट होती. अगदी एका रात्रीत चॅनल जे आहे ते मोनेटाईज होऊन यायचं. पण आता AIमुळे ना चॅनल खूप जास्त चेक केलं जातं आणि खूप लोक ना रियूज्ड कंटेंट यूज देखील करतात. खूप लोकांचे थंबनेल्स असे असतात की ज्यामुळे कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यूट्यूब तुमच्या मोनेटायझेशनला पाठवल्यानंतर चेक करतं.
आता जेव्हा चॅनल मॉनिटायझेशनसाठी जातं तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या जातात, तुम्हाला जर यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून सांगा. म्हणजे मी पूर्ण तोच व्हिडिओ बनवेल की मॉनिटायझेशनसाठी चॅनल गेल्यानंतर यूट्यूब काय काय चेक करतं आणि आपण पाठवायच्या अगोदर काय काय चेक केलं पाहिजे, म्हणजे आपलं चॅनल जे आहे ते सुरक्षितपणे मॉनिटाईज होऊन येईल. आणि एकदा का चॅनल मॉनिटाईज होऊन आलं की आता तुम्हाला एक मेल येतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये आला आहात आणि आता तुम्हाला ॲड्स थ्रू रेव्हेन्यू यायला सुरुवात होईल. आणि तुम्हाला तुमच्या अर्न बटनवरती देखील दिसेल की तुम्ही आता यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचे एक सदस्य झालेला आहात म्हणून. तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाईम किंवा पब्लिक वॉच आवर्स किंवा व्ह्यूज असं काहीही दिसणार नाही. तुम्हाला डायरेक्ट डॉलरच्या साईनचं चिन्ह दिसेल. आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला तुमचा ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. कारण की जोपर्यंत तुमचा ॲडसेन्स अकाउंट नसणार तोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे लगेचच जेव्हा आपलं चॅनल रिव्ह्यू होऊन येतं, तुम्ही मॉनिटायझेशन तुमच्या चॅनलचं पूर्ण होऊन जातं, त्यावेळेस तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. आता ॲडसेन्स अकाउंट कसं ओपन करायचा याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ॲडसेन्स पिन कशी अप्लाय करायची किंवा ॲडसेन्स पिन टाकून आपलं ॲडसेन्स अकाउंट जे आहे ते कसं ॲक्टिव्ह करायचं यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर ऑलरेडी यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मॉनिटायझेशन क्रायटेरिया, त्यानंतर मॉनिटाईज कसं करायचं, कोणकोणत्या काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अजून काही कमेंट्स असतील कमेंट देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये टिल देन बाय, कीप स्माइलिंग, स्टे हेल्दी.